जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय तो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की काही एक दोन विषयांची माहिती आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजन परिवारासोबत जोडल्या गेलेल्या सर्व शेळी पालक आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आजचा आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत। मित्रांनो, जे शेळी पालक आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजन या परिवारासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्या सर्व समस्या शेळीपालनासंबंधीच्या सोडवण्याचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न असतो। त्यांच्याकडे जे उपलब्ध असलेले सोर्सेस आहेत त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे किंवा चाऱ्याचं नियोजन समजून सांगणे, आजारांवर उपचार कसे करायचे हे सांगणे, लसीकरणाबद्दल माहिती व्यवस्थित देणे, अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत असतो। त्यासोबतच शेतकरी बांधवांना रासायनिक शेतीकडे जास्ती न झुकता आपण सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे, या गोष्टी आपण पटवून देण्याचा प्रयत्न करतो। त्यांना गांडूळ खत निर्मिती असेल किंवा इतर सेंद्रिय खतांच्या बाबतीत आपण जागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकरी आता चांगल्या प्रकारे या सेंद्रिय खतांचा वापर करतायत। शेळी पालकांना आणि शेतकरी बांधवांना शेळीपालन व्यवसाय किंवा गांडूळ खत निर्मिती संदर्भातील योग्य असं मार्गदर्शन आणि पूर्णपणे प्रॅक्टिकल असलेलं प्रशिक्षण देण्याचा आपण प्रयत्न नेहमीच करत असतो। तर आपल्यासाठी एक अभिमानाची बाब अशी आहे की आपल्या या कामाची दखल घेऊन दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने मागील आठवड्यामध्ये आपल्या फार्मला भेट दिली आणि त्यांनी आपली मुलाखत त्यांच्या चॅनलवर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमासाठी मुलाखत घेतलेली आहे। ती मुलाखत देखील लवकरच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होईल। ही माहिती आपल्या परिवाराचे सर्व सदस्य असलेल्या आपल्या सबस्क्रायबर्सना, आपल्या सर्व शेळी पालकांना आणि शेतकरी बांधवांना देण्यासाठीचा आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहोत। कारण आपला फार्म किंवा आपला चॅनल आपण जे काम करतो या गोष्टी दूरदर्शनसारख्या राष्ट्रीय वाहिनीवर ज्या वेळेला दाखवल्या जातील त्यावेळेला ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी, आपल्या एक परिवारासाठी ही एक अभिमानाची बाब असेल। त्यामुळे आपल्या परिवाराच्या प्रत्येक सदस्याला या गोष्टीची माहिती देण्यासाठी आपण आपलं कर्तव्य समजतो आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टींवर आपण अधिक भर देत असतो शेळीपालनासंबंधीच्या, चाऱ्याचं नियोजन किंवा लसीकरण, डिवर्मिंग आणि आजारांवरील उपचार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आपण प्रभावीपणे लोकांना शिकवतो, समजवतो, तर ती प्रशिक्षण कार्यशाळेची पुढची बॅच आपण एप्रिल महिन्यामध्ये 28 तारखेला 28 एप्रिलला रविवार आहे त्या दिवशी आपण ही बॅच घेतो आहोत। त्यामुळे पुढील प्रशिक्षण कार्यशाळेसाठी येऊ इच्छिणाऱ्या सर्व शेळी पालकांनी आपली नोंदणी प्रक्रिया जी आहे ती करून घ्यायची आहे। आता नोंदणी प्रक्रिया आजपासून आपण सुरू करणार आहोत आणि आपण नेहमीप्रमाणेच की आपण लिमिटेड लोकांनाच या प्रशिक्षणासाठी घेणार आहोत। कारण आपल्याला जे प्रत्येकाला वेळ देणं आणि प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं शक्य झालं पाहिजे। त्यामुळे आपण फक्त 15 ते 20 लोकांपर्यंतच बॅच आपण घेणार आहे। त्यामुळे ज्या लोकांना प्रशिक्षणाला यायचं आहे त्यांनी आपली नोंदणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की आपण ते आपल्या प्रशिक्षणाद्वारे सर्टिफिकेट वगैरे देतो, योजनांची माहिती, सरकारी योजना असतील, अनुदान असेल, या संदर्भातली जी सगळी माहिती आपण शेळीपालकांना देतो। त्यामुळे आपल्या सर्टिफिकेटचा फायदा त्यांना त्यांचं अनुदान असेल किंवा शासकीय योजना असतील किंवा त्यांचा फार्मचं रजिस्ट्रेशन असेल, बँकेतला अकाउंट असेल, या सगळ्या गोष्टींसाठी हे प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यांना उपयुक्त असतं। आणि आपण प्रशिक्षण फक्त प्रॅक्टिकली येऊन घेतलेल्या लोकांनाच प्रशिक्षण प्रमाणपत्र देतो आहे, आपण पैसे घेऊन प्रशिक्षण प्रमाणपत्र कोणालाही देत नाही आहे, याची सर्वांनी नोंद घ्या। आपल्या फार्मवर दूरदर्शन वाहिनीच्या टीमने जेव्हा भेट दिली त्यावेळेला त्यांनी जी आपली मुलाखत घेतलेली आहे, सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने त्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची मुलाखत घेतली, त्यांनी शेळीपालन व्यवसायासंदर्भातही आपली मुलाखत घेतलेली आहे। तर ती मुलाखत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित होईल। त्याची तारीख आपल्याला दूरदर्शनकडून कळल्यानंतर आपण आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजनच्या सर्व सदस्यांना व्हिडिओमार्फत ती आपण तारीख कळवू।
सर्वांनी ती मुलाखत नक्की पहा। आपल्याला दूरदर्शनच्या माध्यमातून जी संधी मिळालेली आहे ती आपण सर्व शेळीपालकांचा आणि सर्व शेतकरी बांधवांचा, आपण ज्यांच्यासाठी काम करतो अशा सर्व घटकांचा तो एक सन्मान आहे असं आपण मानतो। आणि आपल्याला दूरदर्शनच्या माध्यमातून भविष्यातही अनेक शेतकरी बांधव शेळीपालकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे। आपण हे व्हिडिओज आहेत जे आपले यूट्यूब चॅनलवरचे असतील किंवा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर येणारी आपली मुलाखत हे आपण नक्की पहा। आपल्याला तारीख ती कळवली जाईल। आपण जी मुलाखत झालेली आहे त्यामध्ये सेंद्रिय शेती आणि गांडूळखत निर्मिती प्रकल्पाबाबतची मुलाखत जी आहे ती मी स्वतः दिलेली आहे। आणि शेळीपालन व्यवसायासंदर्भातील ज्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आहेत, शेळीपालनातलं प्रत्येक गोष्टीचं नियोजन कसं असलं पाहिजे या संदर्भातील मुलाखत आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजनच्या संचालिका सौ मनीषा योगेश मनसुख यांनी दिलेली आहे। त्यामुळे ह्या दोन्ही मुलाखती आपण सह्याद्री वाहिनीवर नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवर येणारे शेळीपालनासंदर्भातील किंवा गांडूळखत निर्मिती संदर्भातील सर्व व्हिडिओ आपण नक्की पहा। कारण प्रत्येक व्हिडिओतून आपण शेतकरी बांधवांना, शेळीपालकांना योग्य ती माहिती सोप्या भाषेत समजवण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आणि ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी त्यावर प्रॅक्टिकली काम करणं ही आपली एवढीच अपेक्षा असते। त्यामुळे आपले व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।